हॅलो अँड वेलकम बॅक स्टुडंट्स टू अवधूत अकॅडमी. आज आपण सुरू करणार आहोत तुमचा चॅप्टर नंबर 15, ज्याचं नाव काय आहे? मटेरियल्स दॅट वी यूज. जस्ट अ मिनिट. या सो ह्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत मुलांनो? वेगळे वेगळे मटेरियल्स जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो, जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतो, ते मटेरियल्स आज आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत की नेमके ते मटेरियल कशापासून बनलेत, आपण जे जे यूज करतो ते किती इम्पॉर्टन्स होल्ड करतं आपल्या लाईफमध्ये, है ना, आपल्या डेली लाईफमध्ये. प्लस त्या मटेरियल्समध्ये असं काय आहे, कशामुळं त्या मटेरियल्सची एफिशियन्सी तेवढी वाढलेली आहे, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता तुम्ही म्हणताल मटेरियल म्हणजे नेमकी मॅम आपण काय बघणार आहोत? आता त्या मटेरियल्सकडे जंप करायच्या आधी लेट्स डू वन थिंग. टेल मी, आपण पाहिलंय की नाही की एकतर मटेरियल्स किंवा थिंग्स जे आहेत, एक आहे नॅचरल आणि एक आहे मॅनमेड, है ना. फर्स्ट इज योर नॅचरल मटेरियल. नॅचरल मटेरियल, राईट. नॅचरल मटेरियल काय आहे? जे विच इज प्रेझेंट इन नेचर ना, विच इज प्रेझेंट इन नेचर इज योर नॅचरल थिंग. ते आपण बनवलंय का? नाही. ते नेचरने ऑलरेडी प्रोड्यूस करून ठेवले, ते नेचरमध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. एक्स्ट्रा एफर्ट आपण लावलाय का त्याच्या प्रोडक्शनला? नाही. तर ज्या गोष्टी ऑलरेडी नेचरमध्ये आहेत दे आर युअर नॅचरल थिंग्स. व्हॉट आर युअर नॅचरल थिंग्स? टेल मी. तुमचं वूड झालं, देन युअर फ्रूट्स, वॉटर, है ना, ETC. या अशा गोष्टी आहेत. तुमचं लाकूड झालं, परत तुमचे फ्रूट्स झाले, व्हेजिटेबल्स झाले. दीज आर ऑल प्रेझेंट इन युअर नेचर. म्हणून त्याला कशात कन्सिडर केलं आहे? नॅचरल मटेरियलमध्ये किंवा नॅचरल थिंग्समध्ये. देर आर मॅन-मेड मटेरियल्स. मॅन-मेड मटेरियल्स काय आहेत? आता जो सेकंड मुद्दा आहे आपला मॅन-मेड मटेरियल्सचा, आपल्याला माहिती आहे मुलांना जनरलमध्ये काय आहे, राईट. आपण हे खूप वेळा टर्म्स वापरलेत की नाही आधीच्या सेशन्समध्ये पण. व्हॉट इज मॅनमेड मटेरियल्स? मॅनमेड मटेरियल्स असे मटेरियल्स आहेत जे आपण ह्युमन्सनी प्रोड्यूस केलेत आणि आपण काय असं जादूनी ते प्रोड्यूस नाही केले. नॅचरल गोष्टींवरती केमिकल प्रोसेसिंग करून. कशावरती? नॅचरल गोष्टींवरती केमिकल प्रोसेसिंग करून आपण ते जे आहेत मटेरियल किंवा थिंग्स प्रोड्यूस केलेत. विच थिंग्स? युअर मॅन-मेड मटेरियल्स ऑर युअर मॅन-मेड थिंग्स. फर्स्ट, क्रिएटेड बाय. कुणी क्रिएट केले? क्रिएटेड ऑर प्रोड्यूस्ड बाय ह्युमन्स. सेकंड, it is created by chemical processing on natural resources. है ना. सी, फर्स्टली मॅन-मेड मटेरियल्स म्हणजे सगळ्यात बेसिक, इट इज क्रिएटेड ऑर प्रोड्यूस्ड बाय मॅन ऑर ह्युमन. सेकंड थिंग, ते असेच आपण काय आपल्या हातात जादू आली आणि आपण असे मटेरियल्स क्रिएट केलेत असे आहेत का? नाही. वी हॅव टेकन नॅचरल थिंग्स. आपण नॅचरल गोष्टी घेतल्या आहेत, त्याच्यावर थोडे केमिकल प्रोसेसिंग केले आहेत आणि आपण त्यांना नवीन स्वरूप दिलं आहे मॅन-मेड मटेरियल्सचा. ठीक आहे, मॅन-मेड मटेरियल्सचा. फॉर एक्झाम्पल, वूड तुमचं नॅचरल आहे की नाही? ठीक आहे, वूड इज युअर नॅचरल रिसोर्स. बट त्या वूडला आपण यूज केलं आणि त्याच्यापासून आपण काय काय बनवलं? फर्निचर प्लस पेपर, है ना. अशा गोष्टी आपण बनवले की नाही? मग हे ऑलरेडी फर्निचर नेचरमध्ये एक्झिस्टिंग होतं का? नाही. बट लाकूड तर होता, म्हणून लाकडावरती प्रोसेसिंग करून वी हॅव मेड फर्निचर, पेपर, विच इज अ बाय प्रोडक्ट आणि मॅन-मेड मटेरियल आहे. क्लिअर? आपण हे आधी पण केलेलं आहे मुलांनो. सो आता आपण जे पाहणार आहोत आजच्या ह्याच्यात, ऑल द एक्झाम्पल्स ऑर ऑल द टर्म्स आर रिलेटेड टू युअर मॅन-मेड मटेरियल्स, की ते नेचरमध्ये प्रेझेंट नव्हतं
आपण नॅचरल रिसोर्सेसला घेऊन काहीतरी क्रिएट केलेत, काहीतरी मॅनमेड मटेरियल्स क्रिएट केलेत. हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत मुलांना. ओके, क्लिअर? हे लिहून घ्यायची गरज नाही आहे तशी, बट इफ यू वॉन्ट टू राईट यू कॅन राईट. ओके, झाला? पॉज करून स्क्रीनशॉट काढला किंवा लिहून झालं तुमचं? चलो, आता मेन मुद्द्याकडे वळूयात आपण. ठीक आहे, बेसिक तर आपल्याला ऑलरेडी माहिती होतं, थोडं रिवाईज झालं. नॅचरल, मॅनमेड, बिकॉज इथं आपण मॅनमेड मटेरियल बघणार आहोत किंवा माणसांनी जे क्रिएट केलेलं आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे, सो फर्स्ट थिंग विच वी आर गोइंग टू लुक इज योर टूथपेस्ट. योर टूथपेस्ट. ठीक आहे, तुमची टूथपेस्ट. मुलांना, डू यू रिमेंबर? टूथपेस्ट तर आपण आत्ता बनवतोय, बट जे प्रिमिटिव्ह मेन होते किंवा जे जुने माणसं होते, ओल्ड मेन होते है ना, आपले आजी आजोबा, त्यांचे पण थोडेसे आधीचे जनरेशन, त्यांच्याकडे तर टूथपेस्ट नव्हतं. मग त्यांचे दात कसे क्लिअर राहायचे मुलांनो? डू यू हॅव एनी आयडिया? आपण बघितलंय की नाही, नीम जे आहे, नीम ट्री, त्याचे ट्विग्स किंवा त्याचे छोटे छोटे असे ब्रांचेस तोडून दातून बनवून लोक घासायचे. आत्ता पण तुम्ही बघितलं असतं, तुमचे आजी किंवा तुमची पणजी, जे तुमचे ओल्ड जनरेशन आहेत, ते कधी पण तुम्ही गावाला गेल्यावरती रादर देन युझिंग द टूथपेस्ट, त्यांचं जे आहे ते दातूंनी ब्रश करतात, राईट? ते टूथपेस्ट वगैरे इतके काय जास्त वापरत नाही. मोस्टली गावाकडे अजून पण ती प्रथा थोडे थोडे जण फॉलो करतात. व्हॉट दे डू, ते नीमची एक ब्रांच किंवा ट्विग तोडतात अँड विथ दॅट ते काय करतात, त्यांचे दात क्लीन. वाय? बिकॉज नीममध्ये काय आहे मुलांनो, अँटीसेप्टिक, काय म्हणतो आपण, अँटीसेप्टिक गुण जे आहेत नीमचे, ते तुमच्या दातांना बॅक्टेरियापासून लांब ठेवतात, तुमच्या दाताला कॅव्हिटी लागण्यापासून लांब ठेवतात. आणि घाण ओडर, जी एक स्मेल असतो आपल्या तोंडात आफ्टर इटिंग द फूड अँड स्लीपिंग, ऑब्व्हियसली एव्हरीवन हॅज अ स्मेल ना, सगळ्यांच्या तोंडातून स्मेल येतो. तर नीम काय करतो, त्याच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्यानी फर्स्टली बॅक्टेरिया तर किल करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून लांब ठेवतो, आणि आपला जो माउथचा स्मेल आहे, ओडर आहे, त्या ओडरला म्हणजे काढून टाकतो आणि एक न्यूट्रल बेसिक ओडर देतो. ठीक आहे, दॅट्स वाय पीपल यूज टू यूज नीम का दातून. अजून काय काय वापरलंय तुम्ही बघितलंय? पोमोग्रॅनेटचे जे आपण सोलून खातो, त्याचे जे सालटे आणि व्हाईट कलरचा चोथा राहतो, त्याच्यानी पण लोक कधी कधी दातं घासायचे. ओके, वाय? बिकॉज त्या गोष्टींनी तुमच्या एक माउथचा जो ओडर आहे, तुम्हाला फ्रेश ब्रेथ लागतो ना, टू फील फ्रेश थ्रू आउट द डे, तुमचं माउथ पण फ्रेश राहायला पाहिजे. सो पीपल यूज युअर नीम का ट्विग किंवा तुमच्या पोमोग्रॅनेटचा जो चोथा असतो तो. एव्हरीवन इन द प्रिमिटिव्ह एज किंवा आपल्या आधीचे जे 2-3 आधी जनरेशन होते, ते लोक रादर देन टूथपेस्ट हे वापरायचे, कारण टूथपेस्ट तोपर्यंत तर कोणी क्रिएट केली नव्हती. किंवा कधी कधी बघितलं असेल की लाकूड जाळून जे शेकोटी करायचे, ती जी ॲश उरती, त्या ॲशनी पण दातं घासायची काही नाही लोक. वाय? टू क्लीन. बिकॉज चारकोलमध्ये असे गुण आहेत की ते सगळं बॅक्टेरिया काढून टाकेल आणि तुमच्या टीथमध्ये जे डर्ट आहे ती काढून तुमच्या टीथला एक व्हाईट नाईस लुक देईल. ओके, सो लेट्स मूव ऑन टू द चॅप्टर. काळा 15वा चॅप्टर तुमचा. ओपन युअर टेक्स्ट बुक्स. सी, we have learned that a new substance produced by chemical processing of natural substance is called man-made substance. हे आपण आत्ताच बघितलं की मॅनमेड गोष्टी किंवा मॅनमेड सबस्टन्स, थिंग, मटेरियल, वॉट एव्हर, ते कशाने बनतं? न्यू सबस्टन्स कशाने बनतो? केमिकल प्रोसेस. कशाच्या? नॅचरल सबस्टन्सच्या, नॅचरल रिसोर्सच्या. असंच आपण कुठून आणत नाही आहे ते. वी आर युझिंग नॅचरल रिसोर्स ॲज अ बेस. ठीक आहे, देन आता टूथपेस्टचं आपण बघूयात. द प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट ऑफ अ टूथपेस्ट आर कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. ठीक आहे, काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम फॉस्फेट. These ingredients also polish the teeth. A certain proportion of fluoride in toothpaste helps prevent tooth decay.
बघा हे जे कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट आहे, ह्याचं काम काय आहे मुलांनो? दातावरची घाण काढायला. दातावरची घाण काढणे हे ह्यांचे काय आहेत? प्रॉपर्टीज आहेत. कशाचे? कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेटचे. आधीचे लोक काय काय वापरायचे बघा? पोमोग्रॅनेट रिंड, राईट, ॲश, आपण बोललो ना की कोळशाची पावडर जी व्हायची, राख व्हायची ती, निमचे ट्विग्स, कोल पावडर, कोळशाची पावडर, परत जे ॲशेस होतात, राख, ते पण वापरायचे. कधी कधी सॉल्ट पण वापरायचे. परत क्लोव्ह, तुमचं लवंग, ते सुद्धा वापरायचे. बट त्या गोष्टींनी प्रॉपर क्लिनिंग इतकी नाही भेटत, राईट. नॅचरल गोष्टी कधी पण चांगल्या आहेत. बट आत्ता आपण ज्या टाईपचं फूड खातो मुलांनो, आपले फूड इज व्हेरी प्रोसेस्ड, व्हेरी केमिकल रिच, राईट. खूप केमिकल्स आहेत, खूप प्रोसेसिंग झाली आहे. सो ते नॅचरल गोष्टी त्यांना तेवढं रिमूव्ह करू शकणार आहेत का त्या केमिकल गोष्टींना? नाही. आणि जरी केलं तर इट इज गोइंग टू टेक अ लॉंगर टाईम. सो फॉर दॅट रिझन आत्ता जे केमिकली इन्फ्यूज टूथपेस्ट आहेत ते पण नॅचरल गोष्टींचा अर्क घेतला आहे. यू टेक योर दिस कोलगेट. तुम्ही कोलगेटची ॲड पाहिली आहे की नाही? आपके दातों में नमक है, आपके कोलगेट में नमक है. वाय? बिकॉज आधी लोक सॉल्ट्स वापरायचे. सी, इथेच कुठेतरी लिहिलं आहे सॉल्ट, है ना, टीथ क्लिनिंगसाठी. तर सॉल्टचे पण काहीतरी एसेन्शियल प्रॉपर्टीज आहेत ना मुलांनो, ज्याच्याने तुमचे टीथ क्लीन राहायचे. सो फॉर दॅट रिझन सॉल्ट इन्फ्युज्ड कोलगेट्स पण आहेत. नीम फ्लेवरचे सेन्सोडाईन्स कोलगेट्स, है ना, यू हॅव सीन ना की आपले नीमवालं टूथपेस्ट आहे. चारकोल, ॲक्टिव्ह चारकोलवाला टूथपेस्ट आहे. वाय? बिकॉज आपण जरी केमिकल प्रोसेसिंग केली आहे, केमिकल टूथपेस्ट वापरतोय, बट स्टील जे चारकोलचे प्रॉपर्टीज आहेत ते दुसरं कोणी नाही करू शकणार. सो बाय हुक और क्रूक आपल्याला चारकोलचे प्रॉपर्टीज त्यात घ्यायला लागणार आहे. ॲक्टिव्ह कार्बन जे असतं चारकोलमधलं ते काय करतं? असं डर्ट स्वतःकडं खेचतं. सो इट इज अ गुड क्लेन्सर फॉर युअर टीथ, है ना. परत तुमचे नीममध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात, तसा पण अर्क घेतात टूथपेस्टमध्ये. सो इवन आपण जर मॉडिफाय केल्यात गोष्टी, बट स्टील जे बेसलाईन गोष्टी आहेत ते आपण यूज करतो म्हणजे करतो. ठीक आहे. सो टेल मी की काय आहे तुमच्या टूथपेस्टचे मेन इन्ग्रेडियंट्स? तुमचं आहे कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. आणि ह्यांचं काम काय आहे? रिमूव्हल ऑफ डर्ट ऑन टीथ. आणि या इन्ग्रेडियंटमुळे आपले टीथ काय होतात मुलांनो? पॉलिश होतात. सी, आपले टीथ व्हाईट आहेत. आणि आपण जे फूड खातो, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड किंवा नॅचरल फूड जरी खाल्लं तरी ते इरोड करणार आहे टीथला, थोडे डिग्रेड करणार आहे. बिकॉज आपण टीथनी चावतो ना, आपण छोटे गोष्टी छोटं कुठं करतो फूडला? माउथमध्येच. 60-70% इथेच छोटे होतात. सो आपल्या टीथ खराब होतात. सो फॉर दॅट पॉलिशिंगचं पण काम करतं तुमचं कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. A certain proportion of fluoride in toothpaste help prevent the tooth decay. See, fluoride हे पण आपल्याला माहिती आहे की नाही केमिकल. सो फ्लोराईड इज टाईप ऑफ अ केमिकल. फ्लोरीन, फ्लोराईड, ओके. हे तुमच्या काय म्हणतात, क्लोराईड आणि फ्लोराईड, दे आर कॉल्ड द ट्विन ब्रदर्स. सो जे फ्लोराईड आहे ते काय करतं मुलांनो? ते तुमच्या टीथला डिके होण्यापासून वाचवतं. टूथला डिके होण्यापासून वाचवतं, म्हणजे दातांना कॅव्हिटी लागण्यापासून वाचवतं, दात सडण्यापासून वाचवतं. कोण? तुमचं फ्लोराईड. फ्लोराईड इज एसेन्शियल फॉर स्ट्रेंथनिंग ऑफ बोन अँड एनॅमल कव्हरिंग. सी, यू नो टीथ जे आहेत ते हार्ड आहेत, बोन लाईक स्ट्रक्चर आहे की नाही. सो तुमचे जे एनॅमल आहे, टीथची आउटर कव्हरिंग आहे, त्याला कोण स्ट्रॉंग ठेवतं? तुमचं फ्लोराईड स्ट्रॉंग ठेवतं. काय मेन इन्ग्रेडियंट आहेत सांगा बरं? कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. ठीक आहे. या दोघांचं काम काय आहे मुलांनो? फर्स्ट, रिमूव्स द डर्ट.
रिमूव्स द डर्ट. कोण रिमूव्ह करतं डर्ट? कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. सेकंड, पॉलिशेस द टीथ. दातांना कोण पॉलिश करतं? तुमचं कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. हे दोन त्यांचे काय आहेत? प्रॉपर्टीज आहेत की हे दोन गोष्टी टूथपेस्टमध्ये का असतात मुलांनो? का तर पहिलं काम काय आहे? जी घाण आहे ती कोण काढतं? कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. आणि आपल्या टीथला पॉलिश कोण करतं? परत हे दोघंच. अँड द सेकंड इन्ग्रेडियंट, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट जो आहे तुमचा फ्लोराईड, त्याचं काम काय आहे मुलांनो? फर्स्ट, प्रिव्हेंट्स द टीथ फ्रॉम डिकेइंग, म्हणजे कीड लागण्यापासून थांबवतं. प्रिव्हेंट्स टूथ डिके. आणि सेकंड, strengthens bone and enamel. Strengthens bone and enamel. ठीक आहे. फ्लोराईडचे आता परत काय झाले मुलांना? दोन. तुमचा टूथ डिके पासून प्रिव्हेंट करतं आणि स्ट्रेंथन कशाला करतं? तुमच्या बोन आणि एनॅमलला. हे एवढं लिहून घ्या. दॅट्स इट अबाउट युअर टूथपेस्ट आणि नॅचरल आणि सिंथेटिक गोष्टी किंवा मॅनमेड. आता नेक्स्ट ह्याच्यात आपण डिटर्जंट पाहणार आहोत. यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड राईट इट डाऊन फास्ट.